मुंबईकरांना खिशाला परवडेल असा प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या बेस्टच्या तिकीट दरात दुपटीनं वाढ होणार हे आता निश्चित झालंय। 8 मे पासून नवे तिकीट दर लागू होणार असल्याचं पत्रकच बेस्ट प्रशासनानं जारी केलंय। त्यानुसार 6 रुपयांच्या तिकिटासाठी आता थेट 12 रुपये मोजावे लागणार आहेत, तर नॉन एसी बसचं 5 रुपयांचं तिकीट 10 रुपये होणार आहे। बेस्टच्या वाढीव तिकीट दरामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे हे निश्चित झालंय। आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्टला पुनरुज्जीवन देण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली होती। या बैठकीत बेस्ट प्रशासनानं भाडेवाढ करण्याचा मुद्दा मांडला होता। बेस्ट प्रशासनानं भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करून महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता। त्याला आयुक्तांनी ही मंजुरी दिली आणि आता बेस्ट कडून अंमलबजावणी केली जाते। मुंबईकरांनी मात्र या निर्णयावरती नाराजी व्यक्त केली आहे। बेस्टच्या तिकीट दरवाढीला विरोध नाही, पण थेट तिकीट दुप्पट करणं योग्य नसल्याची भावना मुंबईकरांनी व्यक्त केली आहे। बेस्टनं नेमकी किती दरवाढ केली आहे ते पाहूयात। नॉन एसी साठी किमान 5 रुपयांचं तिकीट आता थेट 10 रुपये करण्यात आले। त्यापुढे प्रत्येकी 5 रुपयांची वाढ केली गेली आहे। त्यानुसार 10 किलोमीटर प्रवासासाठी 15 रुपये, 15 किलोमीटर प्रवासासाठी 20 रुपये, 20 किलोमीटर प्रवासासाठी 30 रुपये, 25 किलोमीटर प्रवासासाठी 35 रुपये अशा पद्धतीनं पुढील प्रत्येकी 5 किलोमीटर अंतरासाठी तिकिटात 5 रुपयांची वाढ केली गेली आहे। दुसरीकडे एसी बससाठी किमान तिकीट दर 6 रुपये इतका होता, तो आता 12 रुपये इतका करण्यात आलाय। 10 किलोमीटरसाठी 20 रुपये, 15 किलोमीटरसाठी 30 रुपये आणि त्यापुढे प्रत्येक 5 किलोमीटरसाठी प्रत्येकी 5 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत। बेस्टने केलेली ही भाडेवाढ परवडणारी वाटते का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।